त्यांनाही आपण पाहतात प्रभाग क्रमांक 1 अ मधून ब मधून आपण ज्यांना पाहिलं, प्रभाग क्रमांक 1 क मधून सुनंदा प्रमोद पाटील मॅडम ज्यांना आपण पाहिलं, आणि प्रभाग क्रमांक 1 मधून ड मधून श्री सदानंद गजानन पाटील साहेब, हे चारही नगरसेवक म्हणून आपण ज्यांना पाहिलं. पहिलाच बॉल, पहिल्या खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते विनीत त्या ठिकाणी होते. बॉल लगेच घेऊन आल्यात. धापलकावरती धावा जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात 6. पहिल्याच बॉलवरती षटकार आला मंथनच्या बॉलवरती. अक्षयने ठोकलाय. अक्षय आणि हार्दिक पुढचा बॉल. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. फटका खूप चांगला खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मंथनचं स्वागत. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकाराने 6. पहिल्या 2 बॉलचा काही संपला. धावसंख्या धावफलकावरती 12. आजचा दिवस आपण पाहिलं तर शुक्रवारचा दिवस, या स्पर्धेचा पहिला दिवस. सुरुवात मात्र आपण पाहिलं तर या स्पर्धेला होत असताना आपण पाहू शकतायत. 2 बॉल नंतर 12. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल इंटू द गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धवल वेगानं पाठलाग करतोय परंतु नाही थांबू शकणार. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेश यांचं स्वागत करत असताना चौकार. आदिशक्ती तू विश्वाची, आमच्या गावाची गावदेवी. फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील वाघोबा जांभूलपाडा चषक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावफलकावरती या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 16च्या घरामध्ये. षटकार आणि त्याच्यानंतर चौकार. सुरुवात फ्लाइंग बेटर कशा प्रकारे करता येईल ना त्यासाठी प्रयत्न करतायत. त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाड्याचा संघ आपण पाहू शकतायत. शुभम केनी यांना आपण पाहतात टीमच्या अगदी गंभीर पाठीराखे म्हणून ते मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महत्वाचे खेळाडू आहेत. बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागे त्या ठिकाणी स्टॉप करण्यात आलाय. केवल त्या ठिकाणी मात्र बॉलला स्टॉप करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. केवल कारभारी. डॉट बॉल येतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. कुठला संघ सोमवारच्या दिवसामध्ये येणार 26 जानेवारीला या मैदानावरती पुढे येणार, टॉप 4 मध्ये येणार, त्याची चर्चा सध्या सुरू आहे. आणखीन एक चांगला बॉल. अगेन्स्ट ज्यावेळी तुम्ही टर्न खेळण्याचा प्रयत्न करतात किंवा अगेन्स्ट लाईन खेळण्याचा प्रयत्न करतायत त्यावेळी अक्रॉस बॅटचा वापर करता तो परफेक्टली कनेक्ट होईल की नाही होईल याची देखील चर्चा असते. आणि त्या गोष्टी मात्र मैदानाच्या मध्ये जाणवत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट आल्यात. 4था 5वा बॉल खूप चांगला टाकलायत. आता हा शेवटचा बॉल कशा प्रकारे पुन्हा त्या डिलिव्हर करतात ते पाहण्यासारखं असेल. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. स्टेट डाऊन दी ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्यापासून दूर. बरोबर स्टेट डाऊन दी ग्राउंड. चौकार. एकच आमदार झाला ज्याने खासदार निवडून आणला. बहुजनांशी आनंद झाला. भाव त्यांच्या मनीचा जाणला. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय. फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय दादा. शिट्टी वाजणार हाय. हे गाणं आपण पाहिलं तर धनेजी गावड जे खऱ्या अर्थानं आगरीदादा 007 या टीमचे सध्या टेंबेकोडा गावामध्ये अगदी प्रचलित असणारी ही टीम आपल्या संपूर्ण विभागामध्ये. आणि धनेशदादा गावड यांनी अगदी गायलेलं हे गाणं होतं बहुजन विकास आघाडीवरती. आणि ट्रेंडिंग सॉन्ग म्हणून या सॉन्गकडे मात्र पाहिलं गेलं. खूप छान पद्धतीनं मात्र संगीत त्यामध्ये दिलं होतं. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 20. 2 षटकार 2 चौकार पहिल्या ओव्हरमध्ये आले होते. फटका खेळलाय. पहिल्याच बॉलवरती क्रॅकिंग स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्याच बॉलवरती चौकार. येतील समोर त्यांचे चालणार नाही जोर. जरी असले किती हुजूर आमचे आपा हे आहेत चोर. थँक्यू. दुसऱ्या स्पर्धेसाठी आदरणीय अजितजी भोईर साहेब जे आता नुकताच नगरसेवक म्हणून ज्यांना आपण पाहू शकतात गोकिवरीच्या अगदी त्या परिसरामध्ये.
त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. समोरच्या दिशेने फटका मात्र खेळला गेलाय. विपुलला बीट केलाय, बॉलनं चकवा दिलाय बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक चौकार. थँक्यू. आतापर्यंत जवळपास 8 बॉलचा खेळ संपलाय. षटकार षटकार चौकार डॉट डॉट चौकार चौकार चौकार, म्हणजे एक आणि डबल जी आहे ती आतापर्यंत आलेली नाहीत. षटकार चौकारांचीच भाषा बोलली जात आहे. 4 चौकार 2 षटकार 2 डॉट बॉल, याच पद्धतीने आतापर्यंत धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतात. 28-28 गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा धीरज वैती, समोर हार्दिक. थोडं थांबल्यात बाबा, थोडा प्रेशर दबाव धडपण मैदानाच्या मध्ये आहे, परंतु या दबावामध्ये अगदी स्वतःला सिद्ध करायचं आहे, चांगला खेळ दाखवायचा आहे. वाघोबा क्रिकेट क्लब कसराळीची स्पर्धा गाजवायची आहेत आणि 26 जानेवारी या दिवशी प्रत्येकाला यायचेच आहेत. प्रयत्न तोच करतायत. समोरच्या दिशेने फटका खेळलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. आणखीन एक स्ट्रोक धवल आणि विपुलच्या बरोबर मधून बाउंड्री लाईनच्या पार, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चौकार. आता विचार विनिमय मैदानाच्या मध्ये करण्यासाठी अक्षरशः भाग पडले, कारण सिंगल डबल जे आहे ना ती स्कोर कार्ड वरती येतच नाहीत. चौकार चौकार षटकार चौकार याचीच भाषा मात्र जास्तीत जास्त बोलली जात आहेत. आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 32. टॉस जिंकला, प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली श्रीराम कसराळी बी या संघानं. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं त्रिशिका 11 गावदेवी बैतीपाडा या संघाला. किरणजी कारभारी यांनी अगदी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि दर्जेदार कामगिरी आतापर्यंत राहिलेत. ओद विकेट. आणखीन एक बॉल, बॅटची एज घेत असताना चेंडू पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केलाय. एका धावेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर जाऊन पोहोचते ती मात्र 33. जवळजवळ 10व्या बॉलवरती सिंगल आलेली आहेत. बऱ्याच वेळी सिंगलला सुरुवात आपण डावाची करत असतो, परंतु आता 10व्या बॉलवरती ती सिंगल आलेली आहेत. पुढचा बॉल, पुढे आता खोलवा टप्प्याचा बॉल टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धवल प्रॉपर क्षेत्ररक्षण करतात, फिल्डिंग चांगली करतात, तितका चांगला थ्रो पाहायला मिळालात. एका धावेवरती आता मात्र रोखण्यात आलाय. धावसंख्या धावफलकावरती 34. शेवटचा बॉल बाकी या ओव्हरमधील 4 षटकांच्या मॅचेस. जणू काही आपण दुपारी अगदी 12च्या जवळपास सुरुवात केली, परंतु आता संध्याकाळी परफेक्ट वेळेवरती ह्या सर्व मॅचेस सुरू आहेत. लास्ट बॉल, हवेमध्ये फटका खेळलाय, टायमिंग चांगला आहे, बॅटमध्ये प्रॉपर कनेक्शन आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार. सिक्सर. थँक्यू सो मच. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय. पूर्ण धावसंख्या 40. पहिल्या षटकामध्ये आला होता 20, या ओव्हरमध्ये आल्यात 20. 20-20 40. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 20, दुसऱ्या षटकामध्ये आलेल्या 20, 2 षटकांचं कॅल्क्युलेशन केलं तर 40. आणि आता गावदेवी त्रिशिका 11 गावदेवी बैतेपाडा बीचा संघ विचार करतोय की आणखीन 40 जर आलं तर 80, 30 आलं तर 70, 20 आलं तर 60. पण विचार करतात कसराळी श्रीराम की कमीत कमी धावसंख्येपर्यंत कसं रोखता येईल. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर नवल वैती मागील मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या अगोदर या खेळाडूनं मिळवला होता. 45 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे नवल वैती. नवल वैती तिसरं षटक फेकण्यासाठी तयार. पहिला बॉल लोअर फुल टॉस आणि लोअर फुल टॉस बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. सिक्सर. हे 46 धावा. षटकार चौकारांच्या भाषेशिवाय दुसरं काही दिसत नाही मैदानावरती सध्या तरी.
पुण्यात मात्र आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने फटका खेळण्यात आला आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करायचा, फेकी चांगली, सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागलं आहे. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती मात्र 47-47. वाघोबा ग्रुप कसराळे आयोजित वाघोबा चषक 2026 आपण पाहिलं तर दमदार आयोजनाचा पहिला दिवस. पुढील बॉल कोलबट टप्प्याचा बॉल टाकला चेंडूला मात्र आपण पाहिलं तर अगदी खोदून काढलेत. धवल आहेत त्या ठिकाणी फिल्डिंग करतात. नवलच्या हातामध्ये बॉलला फेकी करतायत. धवलनं बॉल अडवलात आणि त्यांना नवलच्या हातामध्ये फेकल्यात. एक सिंगल आलेत. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 48-48. षटका दरम्यान अजून 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. ओ द विकेट. शॉर्ट बॉल, परंतु त्याच्यामध्ये ताकद दिसली या स्ट्रोक मध्ये आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम, जानकी बैठे हैं मेरे सीने में. षटकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 54 धावा. तिसरं षटक सुरू आहे. इथेही षटकार येत आहेत. आतापर्यंत जवळपास 14 धावा नवल यांच्या षटकामध्ये आला. 2 बॉलवरती असं वाटलं की कमबॅक होतोय की काय, परंतु त्याच वेळी पुन्हा एकदा आक्रमण. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय समोर. झेलची जी संधी क्षेत्ररक्षक आलाय, घेतलाय झेल. अखेरीस जी पार्टनरशिप तोडायची होती ती पार्टनरशिप मात्र तोडण्यात आलाय. फलंदाज बाद. पहिला विकेट डाऊन. गॉन. रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज घुमणार. रण मैदानी चौकार षटकारांचा अरे ठेवलाय बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा. ठेवलाय बक्षीस लाखाचा. बहुजन विकास आघाडीचे फ्लॅग्स अगदी आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या चंदनसार गट. पहिला सामना शिरगाव स्पोर्ट शिरगाव आई जुदानी घासपाडामध्ये सकाळी 9:30 वाजता सुरुवात होईल. दुसरा मॅच श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी वर्सेस गावदेवी वैतीपाडा. अगदी तो ड्रॉई आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू या ओव्हर नंतर. नवीन बॅटर आल्यात प्रीतम. पाठीमागे त्या ठिकाणी झेल टिपल्यात. प्रीतम आले आणि प्रीतम माघारी परतले. आउट. आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग. रायगड डीजेवाला आपल्याला सगळीकडे घेऊन जात आहेत. रायगडला घेऊन जातात, पालघरला घेऊन जात आहेत. कधी कधी विजय मामा ट्रॉफीचंही गाणं वाजलं होतं. कधी कधी वाघोबाचंही गाणं वाजणार आहेत. हळूहळू आता खारडीचं एखादं गाणं येईल म्हणजे तिथेही जाऊयात. गोकुलदादा त्यामध्ये थोडे मास्टर आहेत. मास्टर डिग्री त्याने घेतलेल्या आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 54-54. 3 ओव्हरचा केस संपला. धावा झाला 54. नवीन बॅटर ऋषी मैदानावरती येत आहेत. शेवटच्या षटकामध्ये आता धावा रोखायच्या आहेत. मागच्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा आपण पाहिलं तर 14 धावा मागच्या षटकामध्ये आल्या. 2 षटकार आणि 2 सिंगल. चला, हे षटक खूप महत्वाचं आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत विपुल. विपुलचा पहिलाच बॉल लोअर फुलटस बॉल त्या ठिकाणी मिस केलाय. 1 धाव तर पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? फेकी झालाय. क्रितेशनं अगदी पुढे आलाय. त्यानं मात्र हा बॉल कव्हर केलाय. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 55-55. चांगला बॉल थोडा पुढे टाकलाय. फटका खेळायचा होता मोठा, परंतु बाटाने बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल येतोय. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपल्यात. 55 धावा अपेक्षित धावेपर्यंत रोखायचं आहेत. ती टीम श्रीराम कसराळी संघाला अगदी 311 गावदेवी वैतीपाडा बी या संघासमोर. पुन्हा एकदा एक आणखीन चांगला बॉल डिलिव्हर केलाय. क्रितेश जोपर्यंत बॉलची फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली जातात. पंच बाईचा इशारा घोषित करत असताना आपण पाहू शकतायत.
लाला सर यांना मैदानाच्या मध्ये आपण पाहतायत. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 56, 56 धावा. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाले. 3 बॉलचा खेळ बाकी आहेत. फटका हवेमध्ये खेळलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज. वॉट अ कॅच. विपुलनं उलट दिशेनं जाऊन कॅच घेणं सोपं नसतं, परंतु ते त्यानं करून दाखवलाय आणि एक चांगला कॅच घेत असताना फलंदाज बाद. आउट. थँक्यू. नवीन बॅटर स्वरूप मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत. हे 2 बॉल निर्णायक असणार आहे. 2 बॉल कशा प्रकारे टाकले जातात त्याच्यावरती मात्र अगदी लक्ष वेधित केले जातात. स्वरूप कशा प्रकारे बॅटिंग करेल त्याच्यावरती देखील लक्ष दिलं जाईल. फटका खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी घेतलाय. झेल संपलाय. स्वरूपचा खेळ. म्हटलं होतं की विपुलनं कमबॅक केलाय आणि कमबॅक नाही, वेलकम बॅक म्हटलंय त्याने समोरच्या टीमला. आउट. थँक्यू. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नव्यानं बॅटर मैदानावरती प्रथम दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल. आतापर्यंत या षटकामध्ये एक सिंगल डॉट, सिंगल विकेट, विकेट, जसं अपेक्षित षटक होतं. पहिलं 20-20, 2 षटक 20-20 धाव्यांचे आलेत. त्यानंतर तो थोडा आलेख कमी केला, 14 वरती आलात. आता या षटकामध्ये आतापर्यंत 2 आल्यात. लास्ट बॉल निर्णायक आहेत. शरीरापासून थोडा धूर टाकण्याचा प्रयत्न केलात. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र लाला सर इशारा अगदी पोहोचवत असताना अमित सर हे 2 पंच सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. नितेश कदम सर तिसरं अंपायर्स म्हणून सध्या काम पार पडतायत आणि 3 पंचांचं अगदी हे पॅनल संपूर्ण वाघोबा क्रिकेट क्लब कसराळीच्या स्पर्धेमध्ये काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 57-57. लास्ट बॉल. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा वाईट टाकलाय. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र काउंट केल्या जात आहेत. एक्स्ट्रा धावा देखील क्रिकेटमध्ये खूप महत्वाच्या असतात. धावसंख्या धावफलकावरती 58-58. लास्ट बॉल. विपुल मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या समोर लेफ्टी बॅटर पुन्हा एकदा काय चित्र घडलंय. वाईड आलाय का? हो, वाईड आलाय. वाईड वाईड वाईट. लगातारचे 3 वाईड. फक्त वाईड आलाय. त्याच्यामध्ये आपल्या संघाची वाईट वेळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण वाईट आणि वाईट याच्यामध्ये जास्त फरक नाही आहेत. त्यामुळे आता त्या गोष्टी तुम्हाला मैदानावरती जाणायच्या आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 59 झाल्यात. 59 करायच्या होत्या, खास करून त्रिशिक 11 गावदेवी वैतीपाडा बी संघाला. लास्ट बॉल चांगला टाकलाय. कमबॅक करण्याचा प्रयत्न मैदानावरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि विकेट आलात. बरोबर 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा झाल्यात 59. रन करायच्या 60 धावेचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्याच्याकडे आपण लक्ष अगदी वेधित करूयात. दुसऱ्या इनिंग मध्ये मजा येईल. श्रीराम कसराळीचा संघ त्यांची बॅटर मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. उद्या होणाऱ्या ज्या मॅचेस आहेत त्याचा ड्रॉ आपण प्रेक्षकापर्यंत पोहोचूयात. त्याही गोष्टी अगदी प्रेक्षकांना सांगूयात का उद्याचा दिवस महत्त्वाच्या स्पर्धेचा आपण पाहिलं तर शनिवारचा दिवस आहे. उद्या शनिवारचा 24 जानेवारीचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. उद्या पहिला सामना शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव वर्सेस आई जुदानी गासपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे त्याही मॅचमध्ये मजा येईल. एका बाजूने आपण पाहिलं तर महेश पाटील असतील, अजय पाटील, विकास पाटील, जय गावडे यांसारखे खेळाडू असतील. आई जुदानी गासपाडा कल्पेश पाटील, कल्पेश म्हात्रे, संदेश, दीपक यासारखे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. दुसरा मॅच श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी वर्सेस गावदेवी वैतीपाडा बरोबर सकाळी
10:15 वाजता या मॅचला सुरुवात होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या मॅचची टायमानुसार आपल्याला यायचं आहे. तिसरा मॅच उद्या आई ग्रुप परेडपाडा वर्सेस NCC नारंगी बी यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चौथा मॅच जयदुर्गा रायपाडा वर्सेस बदाम 11 चंदनसार या संघादरम्यान आपण ती मॅच पाहणार आहात. आणि उद्या शेवटचा मॅच जो 5वा मॅच आहे तो RK डोंगरपाडा वर्सेस V24 बॉईज चंदनसार या संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे उद्याचे 10 संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे उद्याचा दिवस इंटरेस्टिंग आहेत कारण चंदनसार विभागाचे संघ आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. संपूर्णतः ही स्पर्धा जर पाहिली ना तर ग्रामीण विभागावरती मात्र जास्तीत जास्त लक्ष वेधित केलं आहे. आज जर पाहिलं तर वैतरणा विभागातील आपले बी ग्रुप आहेत त्यांना तुम्ही पाहतायत. उद्या चंदनसार ग्रुप तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आणखीन एक वैतरणाचा ए ग्रुप या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आणि सोमवारी या स्पर्धेमध्ये वैतरणाचा बी ग्रुप आहेत तो पुन्हा एकदा तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळणार आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत. या आपण डीजे गोकुल भगतकडे जाऊयात, एक संगीत घेऊया आणि येऊयात मैदानाच्या दिशेने. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरे थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पहिलं षटक फेकण्याचे गोलंदाज दाखल होताना आपण पाहू शकतायत मिस्टर निखिल. निखिल पहिलं षटक फेकण्यासाठी तयार झाला. स्ट्राईक नंबरती धीरज आणि धवळ ही जोडी आपण मैदानाच्या मध्ये पाहू शकतात. मजा येईल या मॅच मध्ये. एकूण रन करायचे 60, 2 षटकामध्ये आलेला 40, त्याच्यानंतर केलेला श्रीराम क्रिकेट क्लबनं तो कमबॅक तोही निर्णायक होता. पहिला बॉल लोअर फुल टच बॉल बिटवीन द गॅप मध्ये खेळलाय. बॉल वेगाने चाललाय, नाही थांबणार, निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. थँक्यू. चौकारानं सुरुवात होत असताना पाहायला मिळतात धावा येतात. पहिल्या बॉलवरती 4. सुरुवात अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहेत. धीरज वैती यांच्या बॅटमधून चौकार पाहिलात. बॅकफुटला गेलं, टॅप करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, गॅप मध्ये चाललाय बॉल. ओहो, नशिबाची साथ कधी कधी तुमच्या बाजूने असेल ना तर अशा गोष्टी घडतायत. श्रीराम क्रिकेट क्लब अगदी खुश आहेत. येतोय चौकार. थँक्यू. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर 8 धावा. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार. स्टार्ट खूप चांगला केलाय. टॅप केलं तर असं वाटलं की सिंगल येईल तिथे. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय, फटका छान खेळलाय. ऑन साइडला बॉलला वळवलाय क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. फील करत असताना 2 धावा कंप्लीट. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. 15च्या सरासरीने खेळ मैदानावरती साकारायचा आहे. रिक्वायर्ड जो अगदी रन रेट होतात सुरुवातीपासून तो 15चा होता. 15च्या धावगतीने तुम्हाला चालायचं आहे. आणि धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण धावसंख्या जर पाहिली तर 10. श्रीराम क्रिकेट क्लब कसराळी बी वर्सेस आपण पाहिले तर त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा बी यांच्यामध्ये सुरू असलेला मॅच. लोअर फुल टच बॉल समोर खेळला, हिट केलाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. दॅट्स अ मॅक्सिमम हिट. षटकार. छापा काटा उडवला त्यात मी चालय पगार. छापा काटा उडवला त्यात मी चालय
आता मैदानाच्या आतमध्ये कसराळी वळे तेच सांगतात, बाबाला हरवायचं असेल तर तुम्हाला यावं लागेल कसराळीच्या वाघोबा क्रीडांगणाच्या मैदानावरती. मिस 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 थोडीशी लेंथ मिस केल्या. आता चांगला बॉल आपल्याला त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. जशी सुरुवात तिथेही झाली होती, सुरुवात इथेही चांगली झालेली आहेत. चौकार चौकार डबल षटकार डॉट. धावफलकावरती धाबा जर आपण पाहिलं तर 16 आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. आणखीन एक. वा 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 वा, हेलिकॉप्टर उडालाय, गेलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. पालघरच्या या मातीमध्ये त्या खर्डी गावाला मनाची स्पर्धा होतय, अंध होतय मनाला. बहुजन विकास आघाडीची शिटी वाजतय दुनियेला. बहुजन विकास आघाडीची अगदी शिट्टी वाजताना तर आपण पाहिल्यात. सध्या अन्वय खुश झालाय. अन्वय देखील टाळा वाजवतोय कारण षटकार चौकार मारताय, त्यामुळे तो जास्त खुश आहे. आणि कसराळी गावामध्ये एक तो असा माणूस आहे, असा एक तो मुलगा आहे ना, जिथे तो जास्तीत जास्त खर्च करतो म्हणजे बाकीच्या गोष्टीमध्ये. धावफलकावरती धाबा जर पाहिला तर 22 आल्यात. तिथे पहिल्या षटकामध्ये 20 गेल्या होत्या, इथे पहिल्या षटकामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त घेतल्यात, 22 आल्यात. वाह, काय स्ट्रोक होता शेवटच्या बॉलवरती. धीरजचा डिस्ट्रॉय करणारा षटकार पाहायला मिळालात. आता संधी धवलकडे आहेत. स्ट्राईकला धवल आल्यात. पहिला बॉल धवल आल्यात. पहिल्याच बॉलवरती धवलने केला हे स्ट्राईक. धवलच्या बॅटमधून डिस्ट्रॉय करणारा षटकार. थँक्यू. षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढताना पाहायला मिळतात, जाऊन पोहोचतायत 28-28. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा. आणखीन एक वेळा पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळायचा होता, थोडं सॉफ्टमच्या बाहेर घेऊन गेले. चांगला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळतात. 28 झाल्यात. 32 ची गरज आपल्याला पाहायला मिळेल. येणारे अजूनही या षटकातील पाहिलं तर जवळपास बॉल शिल्लक आहेत ते मात्र 3. दोनच बॉलचा खेळ झालाय, 4 बॉल शिल्लक आहेत. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा आतापर्यंत केस संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलाय त्या मात्र 28. 32 जावेची अजूनही गरज आहेत. डबल एक षटकार त्याच्या बॅटमधून आल्यानंतर 2 बॉल बॅक टू बॅक डॉट टाकलेत. षटकातील पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, घेतलाय झेल, संपलाय. धवल वैतीचा खेळ. हा दबाव होत आहे, दडपण होत आहे, प्रेशर होतं धवलवरती आणि त्या दबावामध्ये गमावलं विकेट. आउट. काही जण पाठीमागे बसले होते, आता ते पुढे आल्यात. सकाळी जसं घरून येताना माणूस पहिल्या गेअरवरती येतो, दुपार झाली की दुसऱ्या गेअरवरती जातो, संध्याकाळ झाली की टॉप गेअरवरती असतात. असे काही जण बसले होते पाठीमागे, ते आता थोडा टॉप गेअरवरती आहेत. ते वाघोबा क्रिकेट क्लब कसरालीचेच खेळाडू आहेत. सकाळी पहिल्या गेअरवरती आले होते पद्मनजी, आता काही जण टॉप गेअरवरती आहेत जे पाठीमागे बसले होते. आता ज्यांना माहिती आहे पाठीमागे कोण बसलेले. धपलकावरती धावा जर आपण पाहिला तर 28-28. नव्यानं बॅटर क्रितेश पाटील. क्रिते या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू आहे. पहिला बॉल सन्मान दिला, ड्राईव्ह केलं, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण प्रत्येक बॉल तुम्ही सीमारेषेच्या बाहेर मारणार असं नाही आहे. कधी कधी सिंगलही घ्यायचे आहे, स्ट्राईक रोटेशन करायचे. क्रिकेटचा खेळ तुम्हाला काय सांगतोय? क्रिकेटचा खेळ तुम्हाला सांगतोय कंट्रोल करायला शिका. क्रिकेटचा खेळ तुम्हाला सांगतोय चॅलेंज. अगदी चॅलेंज स्वीकारा. समोरच्याला देखील आव्हान तुम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. जर तुम्ही आव्हान स्वीकारलं नाहीत, कदापि मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जर सातत्याने केला ना, तर कदापि तुमच्यावरती तो दबाव, दडपण, प्रेशर सर्व काही वाढणार आहेत. धावफलकावरती धावा झाला 29. बागपूरला गेले, फटका खेळलाय, दर्जेदार खेळलाय, परंतु त्या ठिकाणी आउटफील्ड थोडी स्लो असल्या कारणामुळे एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय आणि एका धावेवरती समाधान
व्यक्त करावं लागेल. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात बरोबर 30. आता येणारे बॉल आहेत 12 मध्ये करायचे आहेत 30. 12 मध्ये 30 केल्यात. आता 12 मध्ये 30 करायचे आहेत. तर 30 कशा प्रकारे होणार याची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूयात. तोपर्यंत एक छोटंसं संगीत घेऊया. डीजे गोकुल भगत यांच्याकडे जाऊयात, एक गाणं ऐकूयात आणि येऊयात 12:30. बारा बॉल मध्ये धावा करायच्या 30. कोण जिंकणार? श्रीराम कसाळी बीचा संघ जिंकणार की 311 गावदेवी वैतीपाडा बीचा संघ जिंकणार? याच्यावरती सध्या चर्चा तर सुरू झालेली आहे. पाठीमागे बहुजन विकास आघाडीचा फ्लॅग अगदी दाखवतोय की हवा अजूनही मात्र त्याच वेगानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12:30 स्वरूप आल्यात. जर्सी क्रमांक 27 परिधान केलेले खेळाडू. धावा वाचवायच्या 30. पहिला बॉल बॅटची एज घेत असताना पाठीमागे स्टॉप केलाय. वेलफुल, कारण आउटफील्ड त्या पाठीमागे खूप फास्ट आहेत. त्या बॉलला थांबवणं तुम्हाला कमीत कमी गरजेचं आहे. आणि ती फिल्डिंग मात्र पोझिशन आपल्याला पाहायला मिळाली शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूच्या माध्यमातून. विकेट किपर देखील जवळ गेले म्हटलं की खूप छान फिल्डिंग, कारण अशा कंडिशनमध्ये एक एक बॉल स्टॉप करणं खूप गरजेचं आहे. येणारे 11 बॉल 29 धावेची गरज. क्रितेश मैदानावरती, धीरज मैदानावरती. त्याला रोखण्यासाठी स्वरूप तयार झाला आहे. प्लॅनिंग देखील करण्यात येतात 311 गावदेवी वैतीपाडा संघाच्या माध्यमातून. परंतु दुसऱ्या बाजूने बॅटरला देखील उत्तर द्यायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल फटका खेळला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. घेतलाय झेल. संपलाय क्रितेश पाटीलचा खेळ. विकेट डाऊन, गॉन. भाजी काही खाती वाढगोबा तांबड्या काही नसती. चला, विकेट मैदानावरती येत असताना पाहायला मिळतात. क्रिकेटची महत्वाची विकेट आल्यात. नव्यानं बॅटर गौतम वैती मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना आपण पाहू शकतायत. येणारे बॉल आहेत शिल्लक 10 बॉलमध्ये रन करायच्यात 29, 29. काही वैतीपाड्याचे देखील समर्थक आल्यात, तेही खुश आहेत, कारण मागे जो कॅच घेतला त्याच्यावरती देखील प्रतिक्रिया त्यांच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. आज आपल्या खेळाडूंना पाहून अगदी बीचे खेळाडू आहेत त्यांना पाहून आनंदित ते देखील आहेत. येणारे 10 बॉल रन करायचे 29, 29. गौतम वैती इज ऑन स्ट्राईक. स्वरूपचा पुढचा बॉल गौतमसाठी. वेगवान बॉल टाकलाय त्या ठिकाणी. पाठीमागे विकेट किपर मिस करताय त्या बॉलला. पंचाने दर्शवलाय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये आता वाढतील. येणारे बॉल असतील मैदानाच्या मध्ये शिल्लक 10 बॉलमध्ये रन करायचे 27, 27. काही कधी कुठल्याही श्रेणी घडू शकतं क्रिकेटच्या खेळामध्ये. ना भूतो ना भविष्य असा हा क्रिकेटचा खेळ आहे. अगदी सांगू शकणार नाहीत कधी काय घडेल. म्हणून स्वतःवरती विश्वास ठेवा. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स ही तुमच्यामध्ये असणं अगदी गरजेचं आहे. येणारे बॉल 10 बॉलमध्ये रन करायचे 27, 27. पटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आलाय. झेलची संधी. घेतलाय झेल. विशाल होते. विशालने घेतलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन, गॉन. मनोभावे तुझी आठवण उत्साहात जल्लोषात देवा होई तुझे आगमन. आला वाजत गाजत राजाच्या थाटात सजलेल्या नजल्या आंब्यात तुझो टाटाळ मोडून रसविला. आंब्यात तुझो टाटाळ मोडून रसविला. येणारे 9 चेंडूमध्ये 27 धावेची गरज आहे. डीजे गोकुल भगत यांना आपण पाहता सध्या मनोरंजन करतायत. आता रोहित किनी याने स्वतःवरती स्टॅम्प लावला. त्याने म्हटलं की वाघोबा क्रिकेट क्लबचा सर्वाधिक चांगला बॉलर मी आहे. परंतु ते दिसणार आहे सोमवारी. जे काही आहे ते सिद्ध सोमवारी बघूया. 9-27.
9-27. पुढचा बॉल स्ट्राईक एनवरती चांगला बॉल टाकलाय, समोर आदळलाय, पंचांचं बोट हवेमध्ये, फलंदाज बाद, विकेट डाऊन, लेग बिफोर. थँक्यू डीजे. मोस्टली स्पर्धेमध्ये ज्यावेळी आपण शेवटचा मॅच खेळतो त्यावेळी बहुतांश संघ असे असतात ना की जे टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग स्वीकारतात शेवटच्या मॅचमध्ये. त्याचं थोडं कारणही असतं, कारण संध्याकाळी तो वातावरणामध्ये बदल होतो, अंधाराच्या दिशेने आपण जात असतो आणि त्यावेळी का षटकार चौकार मारणं तितकं सोपं नसतं. परंतु भरपूर वेळा अशाही मॅचेस पाहिल्यात ना की जिथे धावा होतानाही पाहिलेल्या आहेत. आता 8 बॉलमध्ये 27ची गरज आहे, हे 2 बॉल निर्णायक आहेत. या 2 बॉलवरती किमान 10, 12, 13, 14 ज्या प्रकारे 10, 12 जरी धावा आल्या तर कदापि शेवटच्या ओव्हरमध्ये तो आलेख कमी होऊ शकतो. 8-27 समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आला, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतात. एका जागेवरती समाधान व्यक्त करावं लागलं. येणारे बॉल शिल्लक आहेत ते मात्र 7 बॉलमध्ये रन करायच्या 26-26. अधिराज्य गाजवण्यासाठी आता सुरुवात केल्यात त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा या संघानं. किरणजी कारभारी यांनी पुरस्कृत केलेला संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळालात. एका जर्सीमध्ये खूप चांगला खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिलात. 7-26 समोर फटका खेळलाय आणि त्या ठिकाणी मात्र स्टॉप केलाय. खूप छान फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एका जागेवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. लवेश होते, लवेशनं बॉल लढवलायत, हे सर्वाधिक महत्वाचं आहे. येणारे बॉल मैदानावरती शेष असतील 6 आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत 25-25. माझ्या दारात आलाय साई, सकाळच्या पाराला माझ्या दारात आलाय साई, दारात आला साई. चला चला वेळ जास्त वेळ घालू नका ही विनंती आहे. 6-25 ये संपायस चेक करायचं असं. नितेश कदम सर लाईव्ह मध्ये पाहण्याचा प्रयत्न केला, भरपूर दूरवरती होते आणि त्या गोष्टी अगदी लाईव्ह मध्ये स्पष्ट होताना पाहायला मिळाल्यात. त्यामुळे चांगली फिल्डिंग आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहेत. येणारे 6 बॉल रन करायचे आहेत 25. होऊ शकतात, स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वतःला सांगणं गरजेचं हो आम्ही करू शकतोय. मैदानाच्या मध्ये ती जिद्द, ती चिकाटी, ती मेहनत तुमची मैदानाच्या मध्ये दिसेल का पुन्हा एकदा. यस, अंपायर तयार आहेत, पुन्हा मैदानावरती जाऊयात. पाहण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी सेफ आहेत. 6-25 प्रथम. पहिलाच बॉल प्रथमचा खूप चांगला पाहायला मिळाला. सरळ बाहेर जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये मात्र निघून जातोय. आलाय डॉट बॉल. 5-25. आता थोडं कठीण होऊ लागलाय हा मॅच. आणखीन एक चांगला अगेन्स्ट द टर्न खेळणं कधी कधी कठीण असतं आणि त्या गोष्टी जाणवल्यात. सुरुवातीला टॉस जिंकला होता श्रीराम कसराळीनं. प्रथमतः निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि तो कदापि निर्णय आता काही जण म्हणतात की बाबा चुकीचा घेतला होता की काय. कारण संध्याकाळी जसं म्हटलं की बहुतांश स्पर्धेमध्ये असे किती मोठे संघ असतात ते निर्णय घेत असतात की प्रथमतः बॅटिंग करू, परंतु कदापि तो निर्णय अंगलट आलाय की काय कॅप्टनच्या. तशाच गोष्टी मात्र मैदानावरती जाणवत आहेत. येणारे 3 बॉल आता रन करायच्या जवळपास 31. पालखी निघाली राजाची, पालखी निघाली राजाची, नाव गणेश नगरात
3 बॉलचा खेळ बाकी आहेत. 31 धावेची गरज आहे. 3-31. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट फाइंडिंगला बॉल चाललाय. ट्रॅव्हल होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येईल. जाता जाता काही गोड आठवणी म्हणून हे चौकार येत आहेत. आता 2 बॉलचा खेळ बाकी राहिला. 2 बॉलमध्ये रन करायचे. 27-27. 2-27. सॉरी 2-21. ओ लोअर फुल टच बॉल. लवेश भाई एक हातामध्ये लवेशला घेतलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट. थँक्यू. शेवटचा बॉल बाकी आहेत या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामधून पुढे येणारा संघ त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाड्याचा संघ आपल्याला पुढे येताना पाहायला मिळतात. फटका खूप चांगला खेळलाय आणि आजच्या दिवसामध्ये षटकार ठोकलाय शेवटच्या बॉलवरती त्या ठिकाणी केवल कारभार यांच्या बॅटमधून. आणि आजच्या दिवसातील पहिला संघ खास करून पुढे येणारा संघ टॉप 4 मध्ये जाणारा संघ आहे त्रिशिका 11 गावदेवी वैतीपाडा बीचा संघ. अक्षय याचा अक्षय मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्याचा अक्षय या 34 धावेची इनिंग साकारणारा अक्षय या मॅचचा हिरो आहेत. अक्षय इज मॅन ऑफ द मॅच. चला हे आहे क्रिकेट.